चौथीमध्ये शाळा सुटली. सोडली. बर आर्थिक परिस्थिती बेकार असल्यामुळे सोडलो. आई वडिलाचं एवढं काही नाही. बर. सगळं येऊन स्वतः तयार केलं. म्हणजे कष्टात दिवस काढलाय म्हणायचं. कष्टाचं. शाळेला जाताना अंगावर कपडे नसायचे, फाटकी. होय. काय करायचं, वेळेनुसारच करायला. मामा आता काय करतोय आपण? आपण आता सांबर करतोय. ओके. सांबर करतोय. काय काय टाकलं? जिरे मोरे जिरे मोहरी टाकले. ओके. कढीपत्ता, आता कढीपत्ता टाकलाय. हे आपलं लसूण. ओके. लसूणची पेस्ट आहे का? हा, लसूणची पेस्ट. आता काय का बटाटा चिरले, कांदा चिरले, वाटाणा, छोले. बर, सगळंच मिक्स करून ठेवले. सगळं मिक्स आहे. ओके. मग हे करताय किती आता? वाजले पहाटे 7. किती करताय किती? हे सकाळी चालू. सकाळी? हा, सकाळी चिरते. 5 वाजल्यापासून चालूच असते. चालू 4ला उघडलेलं असते. बर, पहाटे 4 पासूनच येत आहे म्हणजे? 4 पासून काम चालू असतं. इथं बघू शकता मित्रांनो, छोले वगैरे सगळे जे आहेत, बटाटे, कांदे, टोमॅटो, फ्लावर आहे आणि हे सगळे आता सांबारसाठी मिक्सचर करून ठेवलेलं आहे. होय होय. दादा पहाटे 4 वाजता येतात. हो, पहाटे 4लाच चालू. प्रिपरेशन चालू होते. समोर आता सांबार बघतोय आणि आपल्याला थोडा यायला लेट झालाय आणि पोहे पण तयार झाले. तर दादा स्टॉलवर काय काय असते बाकी? आता ह्याच्यानंतर पुरी भाजी चालू होते. पुरी भाजी. मग हे सांबार पीठ मळलेलं आहे. बर. 4 वाजता येऊन पीठ मळलेलं आहे. पीठ मळून ठेवले. हा, मळून ठेवले. आता सांबार बघतोय मित्रांनो आपण. बाकी फोडणी टाकल्यानंतर हे सगळे भाज्या कट केलेल्या फ्रेश टाकले. त्यावरती आता हे चवीप्रमाणे मीठ टाकलं. त्यानंतर हळद. त्यानंतर गरम मसाला. स्पीड बघू शकता मित्रांनो. आता गर्दी चालू. थोडा मसाला. चवीसाठी साखर थोडं. ओके. चवीसाठी साखर आणि मिरची पावडर. थोडी मिरची पावडर. थोडी म्हणण्यापेक्षा भरपूर टाकले. मिरची किती टाकला दादा? एक साधारण 1 पाऊण किलोच्या आसपास. अर्धा किलो, पाऊण किलोच्या आसपास. ओके ओके. आणि सांबार किती लिटरच होते? 10 लिटर पर्यंत. 10-12 लिटर. दिवसभर पुरते तेवढं? पुरते. त्यामुळे तुम्ही बघू शकता आता भाजी वगैरे ती पूर्णपणे एकजीव करून घेतले आणि सगळ्या भाजीला हा मसाला लागलेला आहे. पाणी ऍड केलेलं. साधारण 10 लिटरच्या सांबारची आपण प्रिपरेशन बघतोय. हा, 10 लिटर. आणि सगळा मसाला आता एकजीव केला होता. बेसन थोडं वापर. बेसन ऍड केलं. बेसन काय ऍड करतात मग? जरा लई ही पातळ व्हायला नको, घट्ट पण आहे ते. थिकनेस साठी ऍड केलं होतं. आता हे थोडं पाणी ऍड केलं होते बेसन मध्ये. सांबार जरा घट्ट होते. ओके ओके. मग तुमचं मूळचं गाव कुठलं? मूळ मंगळवेढा तालुका. मंगळवेढा तालुका, येड्राव. सांगलीत कधी आला तुम्ही इकडे? सांगलीत जवळजवळ 95ला तर दुकानचं ओपनिंग आहे. 95ला इथं. पण कामामध्ये प्रगती केला मात्र. कामामध्ये. समोर बघू शकता मित्रांनो, हे आता गरमागरम पोहे जे आहेत ते रेडी आहेत आणि पहाटे 5-5:30 वाजल्यापासूनच सगळे पदार्थ तयार होतात. पहाटे पोहे तयार झाले. बटाटा शिजला. बटाटा पण शिजलाय. आता बटाटा कशाला वापरताय आता? आता ह्यानंतर पुरी भाजीसाठी. हा, पुरी भाजी आणि त्याच्यानंतर वडा सांबार. मित्रांनो सकाळी आता 6 वाजलेत आणि इथं गिरायकांची गर्दी होते. आपण आता सांगलीच्या मार्केट यार्ड मध्ये आलोय आणि सकाळीच इथं चहा नाश्त्यासाठी गर्दी होते. लवकरच स्टॉलचं नाव आहे सिद्धेश्वर नाश्ता सेंटर. सेवाग्रह बिल्डिंग, मार्केट यार्ड समोर, सांगली. फ्रेश मित्रांनो कोथिंबीर कट केली जाते. आता हे कोथिंबीर वगैरे खरेदीचं काम कधी असते मामा? खरेदीचं काम हे संध्याकाळी, रात्रीच म्हणजे आदल्या दिवशी करून ठेवताय तुम्ही सगळं? नाही, रात्री जाताना घेऊन जातो. बरं. फ्रेश सगळा माल असतो. माल फ्रेश, A to Z आणि सगळं फ्रेश माल. आता ही कोथिंबीर कट करून झाले आणि ही आता पोह्यावरती टाकली जाईल. तर पोहे बघू शकता मित्रांनो, कलर चेक करा. अगदी फ्रेश गरमागरम पोहे. सांगलीची आमच्या हळद फेमसच आहे. हे गरमागरम पोहे सांबार मित्रांनो बघता 2 मिनिटातच आपल्या समोर हे तयार झाले आणि दिवसभर हे सांबार वापरलं जाईल. दिवसभर नाश्ता चालू असते. बरं. म्हणजे दिवसभर हॉटेल चालू असते? दिवसभर चालू असते. नंतर भडांग
सकाळी पोहे तयार होतोय, हा. त्याच्यानंतर पुरी भाजी चालू होतोय, बर मग त्याच्यानंतर 8, 9 10च्या दरम्यान वडा सांबार चालू होते, बर बर मग त्याच्यानंतर मिसळ बी असते, ओके. मग त्याच्या शेवटला 12-1ला भजी चालू होते, बर. कांदा भजी. कांदा भजी असते. कांदा भजी झाल्यानंतर ते 3-3:30 वाजेपर्यंत चालते. ओके. मग त्याच्यानंतर 3:30-4च्या दरम्यान भडंग असते. बर. हे भडंग रोज करताय तयार? डेली बर बर. शेव भडंग. शेव भडंग. बटाट्यांमधलं पाणी काढून टाकले आणि इथं वाफ समोर बघू शकताय, गरमागरम बटाटे इथं तयार आहेत. आता हे सोलून भाजीसाठी वापरले जातील. आपला स्टॉल मार्केट यार्डात असल्यामुळे कोण कोण येते इथं आपल्याला? काय दिवसभर गर्दी कशी कोणाची असते जास्ती? कर्नाटकची शेतकरी असतात, बरोबर. आणि त्यात आड दुकानदार व्यापारी थोडी बहुत इकडे असतात. व्यापारी पण दिवाण जे असतात, हा. हमाल तोलायदार, गाडेवान, बर सगळे असतात ना. म्हणजे हमालांपासून दुकान मालकांपर्यंत सगळेच लोक इथे येतात. सगळे टोटल. ओके. बडंग ना प्लेट ना हाकी बडंग बी देखील इकडे टेबल में गावनी मान खात. तर मित्रांनो समोर बघू शकता आता हे बटाटे सोलायचं काम चालू आहे आणि पुरी भाजीची प्रिपरेशन चालू आहे. समोर बघू शकता आता एक एक बटाटा बरोबर सोलला जातोय. तर मित्रांनो बघू शकता टायमिंग आता 7 वाजत झालेत आणि हे गडबडीनं आता सगळे पदार्थ केले जातील. दादा बटाटा कुठला आहे? इंदोर. सांगलीत सगळीकडेच इंदोरी बटाटा वापरला जातोय, बटाटा वड्याला असू दे किंवा बाकीच्या सगळ्या पदार्थांना. तर मित्रांनो सकाळी आता आपण मार्केट यार्डात आलोय आणि मार्केट यार्डात तुम्ही समोर बघू शकता हा गाडी अड्डा म्हणजे बैलगाडी अड्डा आहे. तर या गाडी अड्ड्याच्या समोरच सिद्धेश्वर नाश्ता सेंटरला आता आपण भेट देतोय. तर मित्रांनो दिवसभर चहा, कॉफी, पोहे, शिरा, उपीट, वडापाव, सांबार हे सगळेच पदार्थ इथे मिळतात. तर दादाने आता मित्रांनो कांद्याचा इथं समोर बघू शकता ढीग लावला अक्षरशः, आणि आता मिरच्या देखील कट करून तयार आहे. सांबार आता हे आपलं जवळपास तयार आहे. सांबार देखील पोह्यावरती घातलं जाते. सांबार नंतर त्याचे कांदा घालून ही डिश तयार केली जाते. तर समोर बघू शकता मित्रांनो फ्रेश सांबार आपल्या समोर आता तयार झाले. किती स्पीड मध्ये दादाने केलं तुम्ही आताच बघितलं. आणि इथं बटाटे देखील आता सोलून तयार आहेत. 2 मिनिटं दादा, आता काय करतोय आपण? आता बटाटा भाजी. बटाट्याची भाजी. ओके. तर समोर आता बटाटे सोलून तयार आहेत आणि थोडस तेल घेतलंय कढईमध्ये. समोर बघू शकता हळूहळू गर्दी चालू झाली आणि इकडं स्पीड मध्ये काम देखील चालू आहे. तर आता बटाट्याच्या भाजीची प्रोसेस आता आपण बघतोय. जिरे टाकलेले आहेत, कढीपत्ता टाकला, लसूण पेस्ट टाकलेली आहे, जरा भाजून घ्यायची. सगळे हा मसाला जो आहे तो एक जीव करून घेतला जाईल. तर बटाट्याच्या भाजीची प्रिपरेशन समोर बघतोय मित्रांनो आपण. आणि हे आता कांदा, मिरची टाकलेली आहे आणि कांदा टाकलेला आहे. तर दादाने इथं कांद्याचा ढीगच लावला होता बघितला तुम्ही. आणि हा आता कांदा भाजीसाठी वापरला जातोय. मिश्रण करून घ्यायला. आता हे मसाला मिक्स करून घेतला. आणि इथं आपल्या समोर मित्रांनो बघू शकता हे बटाट्याचे सोले होते ते आता बारीक करून घेतले जातात. हे कढईमध्ये भाजीसाठी वापरले जातील. आता चवीसाठी मीठ, चवीप्रमाणे मीठ टाकलेले होते. तर स्टाईल बघू शकता दादांची मीठ टाकण्याची. हळद थोडीशी चवीसाठी गोडा मसाला टाकलेला आहे. स्पीड चेक करा मित्रांनो, याच्या स्पीड मध्येच काम येतं होतं. गरम मसाला टाकलेला शेवटी. सगळं मिश्रण केलेलं आहे. ओके. मसाला जसा भाजला जातोय तसा छान खमंग असा सुगंध येतोय त्याचा. तर आता हे बटाटा जो आहे बटाटा भाजी आणि ही भाजी मिश्रण करत आहे. बाजूला घेऊन मिक्स करून घेतली. एकच मिनिट. तर ही भाजी समोर मिक्स करून घेतली जाते. आता ही भाजी एका वेगळ्या भांड्यामध्ये स्टोअर केली जाईल आणि आलेल्या कस्टमरला गरमागरम दिली जाईल. एक 5-10 मिनिटं झालेली आहेत आणि त्या समोर कट बघू शकता तुम्ही. काय छान पद्धतीने असा कट आलेला आहे. पहाटे आल्यानंतर दादाने हे पीठ मळून ठेवलं होतं पुरीचं.
तर दादा हे पीठ आता कधी मळून ठेवलं होतं तुम्ही? एक कमी साधारण 1.5 तास झाला. 1.5 तास झाला. 1.5-2 तास झाला. चांगलं फुगलंय पण आता पीठ. तर हे पीठ मळून घेतलं जातं आणि ह्याच्या आता पुऱ्या लाटल्या जातील. पुऱ्या काढल्या जातात आणि गोड साखर बर. आणि मीठ चवीपुरतं. ओके. ते मळताना सगळं घातलं जातं एकत्र. सगळे घातले जाते. तेल कडवून. तेल बी असते कडवून. ओके. त्यामुळे पीठ चांगलं फुगलेलं आहे साखरेमुळे. तर मित्रांनो आता पुरीची प्रिपरेशन चालू आहे आणि समोर बघू शकता आता हे पुरीचे गोळे अशा पद्धतीनं तोडून घेतले जातात, सेपरेट केले जातात. सांबार घालून आणि तर आता पोहे पण सर्व केले जातात. हो युट्यूबला फूड विथ अमोल सडकर. फूड विथ अमोल सडकर. आपली पुरी भाजी प्रिपरेशन झालेली आहे जवळपास. आता पिठाचे गोळे देखील तयार करून पूर्ण झालेत. आता हे गोळे लाटले जातील आणि तेल देखील खूप छान पद्धतीने आता तापलेलं आहे. पुऱ्या सोडायचं काम आता थोड्या वेळातच चालू होईल. तर समोर बघू शकता मित्रांनो ह्या पुऱ्या आता गरमागरम सोडल्या जातील आणि भाजीसोबत दिल्या जातील. मित्रांनो सकाळी आपण 6 वाजता आलो होतो आणि काय काय केलं जातं या स्टॉलवरती बघितलं. सिद्धेश्वर नाश्ता सेंटर मार्केट यार्ड मध्ये आता आपण आलो होतो आणि समोर बघू शकता ह्या गरमागरम पुऱ्या आता तयार झाल्यात. दिवसभर वेगवेगळ्या प्रकारचा नाश्ता इथं मिळत असतो मित्रांनो आणि आपल्या समोर आता ह्या पुऱ्या तयार आहेत आणि पुरी भाजीची प्रोसेस आता आपण बघितली आणि खमंग ह्या पुऱ्या आपल्या समोर आता तयार आहेत. हळूहळू आता गर्दी वाढतच जाते इथं आणि आता आपण बसा एक लाईन बसा. पुरी भाजी कशी केली बघितली. तसंच पोहे देखील इथं आपण याच्या आधीच तयार झाले होते म्हणजे अगदीच लवकर स्टॉल हा चालू होतो. इथं पुरी भाजी कशी केली जाते ती बघितली. स्पेशली बऱ्याच ठिकाणी भाजीची रेसिपी दाखवली जात नाही पण आपण सांगलीमध्ये आता भाजी स्टॉलवरती कशी केली जाते ती पण बघितली आणि इथं आता तुम्ही गर्दी चेक करू शकता. सीताराम गणपती पाटील मार्केट यार्ड सांगली. फोन नंबर काय आपला? फोन नंबर 9960 9896 99. ओके. मार्केट यार्डामध्ये आल्यानंतर कसं यायचं तुमच्याकडे? मार्केट यार्ड शिवाग्रा बिल्डिंग. बर. त्या समोर आपला शिवभोजन समोर. बर. तिथं आले की समोरच आहे दुकान. बिल्डिंगचं नाव काय म्हटलं? शिवाग्र बिल्डिंग. शिवाग्र. बर शेवाग्र. तर मित्रांनो सकाळी फिरायला लोक, व्यापारी तसंच हमाल लोक सगळेच इथं सकाळी नाश्त्यासाठी गर्दी करतात आणि तुम्ही बघू शकता आता बघता कशी गर्दी झाली. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव सांगा, इथं कधीपासून येतं आणि काय आवडते? महादेव माळी सांगलीतच आहे. आम्ही इथं गेले 1 वर्षभर येतोय. बर. सकाळी इथं एक गार्डन आहे बापडमाळा म्हणून. त्या ठिकाणी सकाळी वॉकिंग करतो. बरोबर. एक्सरसाइज करतो. त्याच्यानंतर हा काळा चहा पिण्यासाठी या ठिकाणी येतो. बर. गरमागरम पोह्यांवरती सांबार घेतलेला आपण आणि आता थोडासा लिंबू देखील पिळून घेऊयात आणि समोर आता आपण पोहे बघतोय. तर गरमागरम सांबार देखील टाकले त्यावर. जबरदस्त मित्रांनो. तर मित्रांनो स्टॉलवरती आपण गरमागरम सांबार कसं केलं जातं ते बघितलं आणि हे गरमागरम सांबार आणि बटाट्याची भाजी ही आपण आता पुरी सोबत दिलेली आहे आणि ह्या गरमागरम पुऱ्या इथं दिल्या जातात. त्या 45 रुपयाच्या पुरी भाजीमध्ये 4 पुऱ्या मोठ्या दिल्या जातात. तसंच सांबार आहे आणि कांदा लिंबू देखील दिला जातो. तर सगळ्यात पहिल्यांदा तर आपण या पुऱ्या एकत्र करून घेऊयात कारण जागा कमी आहे. आता थोडासा लिंबू, अगदी थोडासा लिंबू आपण सांबार मध्ये घेतोय पिळून. त्यानंतर हा जो कांदा आहे तो कांदा मिक्स करून घेऊयात. ते आता मिक्सर तयार झाले. हे जे काही सांबार मित्रांनो ते अतिशय कमी वेळेमध्ये म्हणजे 5-10 मिनिटांमध्ये दादानी खूप छान पद्धतीने बनवलं होतं
आणि फक्त सांबार जे आहे ते आपण आता टेस्ट करून बघूयात नुसतं सांबार कसं लागते. वा, अतिशय जबरदस्त मित्रांनो. सांबार करताना मित्रांनो चटणी किती टाकली होती तुम्ही बघितले. थोडीशी मिळत मित्रांनो जवळजवळ अर्धा डबा म्हणजे जवळजवळ पावशेर चटणी त्या सांबारमध्ये टाकलेली आहे आणि त्याचा असर मात्र सांबारमध्ये जाणवतोय. अतिशय झणझणीत असं सांबार आहे आणि हेल्दी सांबार म्हणायला पाहिजे कारण सगळेच पदार्थ सगळ्याच भाज्या ह्यामध्ये ऍड केलेले आहेत. तसे छोले आहेत, वाटाणे आहेत, कोबी, फ्लावर सगळेच आहेत पदार्थ. वा, मित्रांनो आपण सगळे पदार्थ बघितले सकाळी. स्पेशली इथलं सांबार जे आहे ते किस्टोन आहे म्हणायला हरकत नाही कारण सगळ्याच पदार्थांबरोबर सांबार दिलं जातं. आधी पोहे असू देत, वडा सांबार असू दे किंवा ती पुरी भाजी असू दे, सगळ्याच पदार्थांबरोबर सांबार दिलं जातं. त्यामुळे सांबार जे इथलं आहे ते खमंग आहे एकदम आणि पुरी इतकी सॉफ्ट आहे मित्रांनो की डीप केल्यानंतर सांबारमध्ये सगळे मसाले जे आहेत ते सगळे फ्लेवर्स ऍब्झॉर्ब करते आणि एक खूप छान पद्धतीनं फील पहिल्याच घासामध्ये येतो इथं. वा, अतिशय जबरदस्त मित्रांनो. पुरीचा देखील एक खूप छान फ्लेवर यामध्ये ऍड होतोय. वा, सकाळ सकाळी मित्रांनो जर असा नाश्ता मिळत असेल तर दिवसाची सुरुवात खूप छान पद्धतीने होते. तुम्हालाही तुमच्या दिवसाची सुरुवात जर अशी छान करायची असेल तर दिलेल्या पत्त्यावरती या. दादांनी फोन नंबर पण सांगितलेला आहे. मार्केट यार्डामध्ये गाडी अड्ड्याच्या शेजारीच सिद्धेश्वर नाश्ता सेंटर नावाचं नाश्ता सेंटर आहे. तिथे या, सगळे पदार्थ टेस्ट करा आणि व्हिडिओ कसा झाला ते कळवायला विसरू नका. त्याच्या बसायचं मजा आणि चाचांचा पानपट्टी जे ती स्टॉलला लागूनच आहे आणि पानपट्टी जे शौकीन असतील त्यांची देखील सोय सकाळ सकाळी इथं होणार आहे. बरोबर आहे का? नाश्ता करायला आल्यानंतर बाकीचे पानपट्टीमध्ये त्याच्या काय काय मिळते आपल्या पानपट्टीत तर जवळजवळ 77 सालापासून त्याच्या इथं आहेत आणि पानपट्टी इथं आहे त्यांची. तर ह्या पानपट्टीमध्ये आल्यानंतर सगळे पदार्थ पानपट्टीचे जे काय मिळतील ते देखील आहेत आणि शेजारीच पानपट्टी आहे. तर इथं अवश्य या, चाचांना पण भेट द्या आणि इथले सगळे पदार्थ स्टॉलवरचे एन्जॉय करायला विसरू नका. भेटूयात मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.